तर नमस्कार माझ्या मित्रांनो. आज मी कोणाच्या विरोधात बोलत नाही आणि कोणाच्या बाजूने पण बोलत नाही. मी कुठल्या पक्षाचा नाही किंवा कोणाची बाजू घेऊन पण बोलत नाही. मी बोलतोय ही गावाच्या बाजूने बोलतोय. कसं होतं माहिती आहे का, निवडणूक आली की प्रत्येक जण म्हणतो एक संधी द्या, मी करून दाखवतो. पण आता मी करून दाखवतो एकाची इच्छाच उरली नाही हो. आता आम्हाला ऐकायचंय मी करून दाखवलं. कारण आश्वासनाने गाव बदलत नाही, कामाने बदलतं. 5 वर्ष संपतात, पुन्हा त्याच घोषणा, पुन्हा तेच चेहरे, पुन्हा तेच वाद. पण गाव गाव तिथंच राहतं, गाव तसंच उभं असतं. रस्ते खराब, गटारे घरात शिरतात, पडकी घरं, सावलेलं एक झाड नाही. उन्हाळ्यात एखादा माणूस जर 2 मिनिटं बसावं म्हणलं तर झाडं सापडत नाही कुठं. आणि गावात वृक्षारोपणाचे असलं भारी भारी फोटो होते, ते मोठे मोठे फोटो. खूप त्या दिवशी कार्यक्रम छान होता. महिनाभरानंतर त्या झाडाला बघितलं तर झाडाचं फक्त ते दणकच उभा राहिलं दिसते, त्याला पानं नसते, ते काय नसते, पाणी दिलेलं नसते. आणि मग म्हणायचं काय, गावचा विकास चालू आहे. अरे कसला विकास, कुठला विकास मला सांगा. शाळा कॉलेजसाठी बाहेर गावी जाणाऱ्या मुलांचं काय कधी विचार केलाय का? एस टीचा वेळ होतो पण बस येईलच याची खात्रीच नसती. मुलं तासन तास स्टँडवर उभे असते, त्यांचं लेक्चर सुरू होतं, पेपर चुकतो, नोकरीच्या मुलाखती चुकतात, कधी काय काय नुकसान कोणाचं काय होईल काय सांगता ना विद्यार्थ्याचं. आपल्या गावाच्या भविष्यातील पिढी आपण कशी घडवायची याचा विचार करतोय का कधी? सरकारी कामासाठी एखादा जर गरीब माणूस एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेला तर त्याला जर उत्तर कशी देते ते माहिती आहे का? बघू, करू, अरे होईल की, आज नाही उद्या या. अरे पण कधी होणार, किती वर्ष लागतील याला, हेच ऐकत बसायचं का? गरीब माणूस अजून गरीबच होत चाललाय आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय. ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे अजून जातंय आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो गरीबात होत चाललाय. गरीब माणूस गरीब होत चाललाय, नुसतं त्याला आश्वासनं मिळते ती. आणि दुसरी गोष्ट बोलायची म्हणजे गावातली दारूबंदी. दारूबंदीची गोष्ट तर सोडाच. दारू विकणारा घरावर घर बांधत चाललाय, हप्ता घेणारा हप्ता घेत चाललाय आणि फक्त हाल आहेत पिणाऱ्याचं. स्वतः संसार उद्ध्वस्त करतोय, बायकोचं आयुष्य जळतंय, मुलांचं आयुष्य अंधारात जातंय. हे सगळं चाललंय हो. कारण सगळे गप्प आहेत म्हणून हे सगळं चाललंय. आणि आता एक गोष्ट सांगायची म्हटलं तर, जेव्हा एखादा माणूस ग्रामपंचायतचा जर हिशोब मागतो, कामाबद्दल प्रश्न विचारतो, तेव्हा काही लोकांना राग येतो. राग यायचं कारण काय हो? हा पैसा कुणाच्या खिशातून आलेला नसतो, हा जनतेचा पैसा असतोय. आणि जनतेच्या पैशाचा जनतेने हिशोब मागितला ते द्यायला पाहिजे. पण कसं असतं माहिती आहे का, गावात त्याच्या उलट होऊन जातं. काय प्रश्न विचारला की लगेच त्या माणसाच्या नावावर शिक्का पडतो. हा आमच्या विरोधात बोलतो, हा खूप बोलायला लागलाय, याला कुठंतरी बघितलं पाहिजे. मग संबंध बिघडतात, दबाव येतो, धमक्या सुरू होतात. बघतो तुला, लक्षात ठेव. हिशोब मागणारा गावाचा दुश्मन नसतो, जो हिशोब टाळतो ना तो नक्कीच दुश्मन असतो. आणि आता सगळ्यात कटू आणि सत्य आहे, या परिस्थितीला फक्त अडाणी लोक जबाबदार नाहीत. याला सर्वात जास्त जबाबदार कोण आहे माहिती आहे का? गावात जी शिकलेली लोक आहेत ना याला जबाबदार. हो, शिकलेली लोक जबाबदार. कारण जे शिकले, जे मोठे झाले, जे नोकरीला लागले, त्यांनी गावाकडे पाठ फिरवली, ग्रामसभेत जाणं बंद केलं, प्रश्न विचारणं तर बंदच केलं, हिशोब मागणं कधी त्यांना झालंच नाही. आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे का? आपलं काम झालं, देणं घेणं नाही का. तर शिकलेले लोक असतात, सगळे रिस्पेक्ट देतात, आदर असतो त्यांचा, त्याच्यामुळे त्यांची कामं अडत नाहीत. मग ह्याच्यात मरतं कोण? आपली जनता. शिक्षणाचा अर्थ काय आहे? शिक्षण घेणं म्हणजे स्वतःचं घर बनवणं नाही. शिक्षणाचा अर्थ म्हणजे समाज सुधारणं, गाव सुधारणं हे असतो. लक्षात ठेवा, गाव वाईट माणसामुळं मागं कधीच पडत नाही. गाव मागे पडतं ते जे चांगले लोक आहेत, जे शिकलेले आहेत, जे बोलूच शकत नाहीत आणि ते गप्प बसतात, त्यांच्यामुळं गाव मागे राहतं. ज्यामुळे आज मी बोलतोय, कारण उद्या माझ्या गावाबद्दल माझा अभिमान असणार आहे,
मी सांगू शकतो लोकांना की माझं गाव असं आहे, माझं गाव तसं आहे. मला अभिमान आहे माझ्या गावाचा, म्हणून मी आज बोलतोय आणि हा व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद. कुणाला काही माझा राग आला असेल तर क्षमा करावी, कारण मी कुणाच्या विरोधात बोललेलो नाही, मी माझ्या गावाबद्दल बोललेलो आहे. धन्यवाद.